वापरताना व्यवस्थित मॅनेज बेनिफिशरी मध्ये जाऊन तो व्यवस्थित ऍड केला की नाही याचं श्युरिटी करा, एक थोडी रक्कम पाठवून मग रक्कम पाठवत जा आणि एकदा तुमचा तो बेनिफिशरी ऍड झाला की तुम्ही कुठल्याही वेळी सेकंदात तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता. त्यानंतर आता आपल्याकडे आपण जे म्हणतोय की गुगल पे किंवा फोन पेला आपल्या ऍड झाले, त्यासाठी पहिली प्राथमिक स्टेप अशी आहे की आपल्याला एटीएम कार्ड घेऊन एटीएम कार्ड ऍक्टिव्हेट करावं लागतं. म्हणजे तुम्ही जर ते म्हणता की आता मी पाहतो जीपेला फोन पेला माझा नंबर ऍड होत नाहीये, आपण जे म्हणतो बँक अकाउंट ऍड करायला गेलं तिथे पीडीसीसी बँक दाखवत नाही. ज्यावेळी तुम्ही तुमच्या अकाउंटला एटीएम कार्ड घ्याल ते ऍक्टिव्हेट करा, त्यावेळीच गुगल पे ही फॅसिलिटी तुम्हाला किंवा फोन पेची फॅसिलिटी चालू होते. त्यासाठी केवायसी केलं की एटीएम कार्ड घ्या, मोबाईल ऍपचा फॉर्म भरून द्या, नॉमिनेशन झाले की नाही, या सगळ्या प्राथमिक गोष्टी तपासून पहा जेणेकरून तुम्हाला त्या खात्याबद्दल अधिकाधिक तुम्हाला त्याचा वापर करता येईल. कार्ड फ्री म्हणजे त्याचे चार्जेस तुमच्या आधी आपण वार्षिक 200 रुपये घेतो आणि नंतर पुढे प्रत्येक वर्षाला तुमच्या खात्यातून 200 रुपये कट होतात. आणि दुसरी गोष्ट अशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे डॉर्मंट खाती जे राहतात 1 वर्ष नाही झालं ते इनऑपरेटिव्ह होतं, 2 वर्ष नाही झालं तर डॉर्मंट होतं, त्याचे चार्जेस तुम्हाला 200 रुपये लावे पडतात डॉर्मंट चार्जेस. त्याच्याबद्दल कस्टमर आपल्याशी विचारणं होते की चार्जेस नावे का पडले, तर त्याच्यासाठी फक्त काय करायचं की मोबाईल ऍप घेतल्यानंतर वर्षातून तुमचे त्यात व्यवहार होणारच आहे, पण इतर वेळी समजा मोबाईल ऍप किंवा दुसरं काही नसेल तर ऍटलीस्ट 6 महिन्यातून एक व्यवहार त्या खात्यावर करत जा की जेणेकरून ते चार्जेस कट होणार नाही, तुमचं खातेही ऍक्टिव्हेट राहील आणि तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तुमचं अकाउंट व्यवस्थित मेंटेन होईल तिथे. आणि लोकांना एक सवय असते की खूप बँकांमध्ये अकाउंट आपण काढून ठेवतो, तर ती एक गोष्ट आवर्जून टाळा की माझं बँक ऑफ इंडिया ते खातं आहे, स्टेट बँकेत ते खातं आहे, माझं पीडीसीसी मध्ये आहे, परत माझं दुसरीकडे मी लालबनला काढलं किंवा असं भरपूर ठिकाणचे खातं काढतो, ऑपरेट होत नाही खाती. प्रत्येक बँकेत अकाउंट ऑपरेट नाही केलं तर चार्जेस पडतात, नाहक आपला बॅलन्स कमी होतो. त्यामुळे ज्या गरजेचे अकाउंट आहेत तेवढेच ठेवा. इतर खात्यामध्ये तुमचे आता अकाउंट गरजेचे नसतील इतर बँकांमध्ये तर ते कमीत कमी ठेवायचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या बॅलन्सही मेंटेन राहतो आणि खूप अकाउंटला आपण प्रत्येक वेळी त्या बँकेकडून केवायसी कंप्लीट केले नाही केले आपल्याला म्हणजे पूर्ण हे करायला खूप अवघड जातं की बाबा प्रत्येक बँकेत जाऊन आपलं तेवढं मॅनेज होत नाही आपल्याला. ती एक गोष्ट करा, कमीत कमी अकाउंट ठेवा जेणेकरून आपल्याला आपले व्यवहारही व्यवस्थित तपासून पाहता येतात आणि आपला जो काही नेहमी कंटिन्यू व्यवहार आहेत त्या अकाउंटवर तुम्हाला बॅलन्स आला गेला व्यवस्थित आपल्याला आपला बॅलन्सही कळतो. आणि याच्यानंतर मी तुम्हाला आपल्या जे कर्ज योजना आहेत त्याच्याविषयी बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.